कृती 2 खालील आकृतिबंध पूर्ण कर. म्हणजे इथे आपल्याला खाली आकृतिबंध दिलेला आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर चला पूर्ण करूया. त्याआधी आपण पाहूया की तो आकृतिबंध, त्या आकृतिबंधामध्ये पुढे आपल्याला काय काढायचे आहे आणि कशा प्रकारे तो आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. तर पहिल्यांदा पहा, आपल्याला इथे 2 चौरस काढलेले दिसत आहेत आणि त्यांना निळ्या रंगाने रंगवलेले दिसत आहे. त्यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगाने रंगवलेला आयत आकार दिसत आहे. त्यानंतर पुन्हा 2 चौरस निळ्या रंगाने रंगवलेले दिसत आहेत. म्हणजे इथे आपल्याला पुढे काय काढावे लागेल, तर हिरव्या रंगाने रंगवलेला आयत हा आकार आपल्याला इथे काढावा लागेल. का? आधी पहा, आधी हे 2 चौरस, त्यानंतर एक आयत, पुन्हा 2 चौरस, मग त्यानंतर आयत येणार, पुन्हा 2 चौरस येणार, पुन्हा आयत येणार, पुन्हा 2 चौरस येणार, पुन्हा आयत येणार, असे चालूच राहणार, सतत चालू राहणार असे. तर म्हणून आता आपण इथे आयत काढूया आणि त्याला हिरव्या रंगाने रंग देऊया. चला तर काढूयात. त्यासाठी मी इथे पट्टीचा वापर करत आहे, तुम्ही सुद्धा करा. अशा प्रकारे आता इथे एक रेष ओढूयात आपण. यानंतर इथे एक रेष ओढूयात आणि अशा प्रकारे आपला इथे आयत तयार झालेला आहे. आता आपण पुन्हा 2 चौरस काढूयात. या सर्व आकृत्यांना आपण पुन्हा रंग देऊयात. आधी सर्व आकृत्या आपण काढून घेऊयात. तुम्ही तुमच्या मनानुसार ते करू शकता. आकृती काढल्यानंतर तुम्ही याला रंग देऊ शकता, पण मी इथे आधी सर्व आकृत्या काढून घेत आहे आणि त्यानंतर मग मी सर्व आकृत्यांना रंग देणार आहे. तर चला काढूयात. आता मी इथे चौरस काढत आहे. आपल्याला असाच अजून एक चौरस काढायचा आहे इथे या ठिकाणी. अशा प्रकारे आता आपल्याला पुन्हा एकदा आयत आकार काढायचा आहे. चला काढूयात. अशा प्रकारे आता पुन्हा 2 चौरस काढूयात. इथे थोडेसे बाहेर गेले तरी चालेल, पण आकार आपण व्यवस्थितच काढणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे सर्व आकार काढलेले आहेत आणि आपण हा वाला आकृतिबंध पूर्ण केलेला आहे. पण अजून सुद्धा आपल्याला इथे रंग देणे बाकी आहे. तर चला रंग देऊया. आधी इथे हिरवा रंग देऊया.
तर चला देऊयात. अशा प्रकारे मी इथे हिरवा रंग दिलेला आहे, तुम्ही सुद्धा द्या. आता आपण इथे निळा रंग देऊयात. चला तर निळा रंग देऊयात. इथे सुद्धा आपल्याला निळा रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे मी या दोन्ही चौरसांना निळा रंग दिलेला आहे. आता पुन्हा आपल्याला इथे हिरवा रंग द्यायचा आहे, तर चला देऊयात. अशा प्रकारे मी या आयत आकाराला सुद्धा हिरवा रंग दिलेला आहे, तुम्ही सुद्धा द्या. आता परत आपल्याला या दोन्ही चौरसांना निळा रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपण हा आकृतिबंध पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढचा आकृतिबंध पाहूयात. तर पुढे पहा, आपल्याला वर्तुळ, आयत, त्रिकोण दिलेले आहेत. मग पुन्हा आपल्याला वर्तुळ, आयत, त्रिकोण, वर्तुळ, आयत, त्रिकोण, वर्तुळ, आयत, त्रिकोण असे सतत पुढे करत जायचे आहे. पण इथे जेवढी जागा आहे आपल्याला तेवढेच करायचे आहे. तर चला करूया. आधी आपण वर्तुळ काढूया. नाही, इथे वर्तुळ काढून दिलेले आहे, म्हणून आपण इथे आधी आयत काढूया. तर चला. आणि सांगितल्याप्रमाणेच आपल्याला इथे रंग सुद्धा द्यायचा आहे. पण त्याआधी मी सर्व आकार इथे काढून घेत आहे. अशा प्रकारे पुन्हा आपण इथे त्रिकोण काढूयात. आणि आकृती तुम्हाला जशी जमेल तशीच काढा. बरोबर चित्रात दिलेल्यासारखी जर नाही आली तरी काही हरकत नाही, पण काढण्याचा मात्र प्रयत्न करायला पाहिजे. आता आपण इथे वर्तुळ काढूयात. वर्तुळ तुम्ही वर्तुळ आकाराच्या वस्तूच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता. मी इथे हातानेच काढत आहे. पण जर आपण नीट पाहिले तर हा जो आकार आहे तो वर्तुळ नाहीये, हा लंब वर्तुळ आकार आहे. त्यामुळे आपण इथे लंब वर्तुळ आकारच काढूयात. वर्तुळ आकार असा असतो, असा नसतो. त्यामुळे इथे आपण लंब गोल काढूयात. थोडेसे चुकले माझे, तेव्हा माझे थोडेसे चुकले होते. आता हे मी नीट काढलेले आहे, तुम्ही सुद्धा काढा. पुन्हा आपल्याला इथे आयत काढायचा आहे, तर चला काढूयात. अशा प्रकारे पुन्हा आपण आता इथे त्रिकोण काढूयात. आणि इथेच हा आकृतिबंध आपण संपूयात, कारण की आता पुढे जागा नाही आहे म्हणून. आता आपण ह्या आकृतिबंधातील आकारांना रंग देऊयात. चला तर मग रंग देऊयात. आता पहा, ह्या आयताला जांभळा रंग दिलेला आहे, तर चला आपण या आयत आकाराला सुद्धा जांभळा रंग देऊयात.
चला तर मग देऊयात. अशा प्रकारे आता आपण इथे त्रिकोणाला पिवळा रंग देऊयात. हा थोडासा वेगळ्या प्रकारामध्ये पिवळा रंग आहे, पण तुमच्याजवळ जो उपलब्ध असेल तुम्ही तो इथे देऊ शकता. हा थोडासा वेगळा दिसेल, त्यापेक्षा थोडासा नाही, खूप वेगळा दिसेल, पण जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही जो उपलब्ध आहे तोच द्या. माझ्याकडे सुद्धा नव्हता, त्यामुळे मी हा दिलेला आहे. यानंतर पहा, हा नारंगी आहे, तर इथे आपण नारंगी रंग देऊयात. तर चला देऊयात. इथे हा कलर तुम्हाला वेगळा दिसत असेल, कारण की तो जो आहे तो पेन्सिलच्या रंगामध्ये मिक्स झाला आहे, म्हणून तो वेगळाच तयार झालेला आहे. इथे माझे चुकलेले आहे रंग देताना, पण तुम्ही अशी चूक करू नका. तुम्ही इथे पिवळाच रंग द्या. माझ्याकडून इथे थोडेसे चुकले, आता मी इथे काय करू शकत नाही, म्हणून मी इथे तसेच राहू दिलेले आहे. आता चला आपण ह्या लंबगोल या आकारात नारंगी रंग भरूयात. मी भरलेला आहे, तुम्ही अशा प्रकारे भरून घ्या. यानंतर पहा, आपल्याला परत आयत आकाराला जांभळा रंग द्यायचा आहे, तर चला देऊयात. अशा प्रकारे. यानंतर पहा, आपल्याला या त्रिकोणाला पुन्हा एकदा पिवळा रंग द्यायचा आहे, चला देऊयात. अशा प्रकारे आपण आता दुसरी सुद्धा आकृतीबंध इथे पूर्ण केलेली आहे. आता आपण तिसरी आकृतीबंध पाहूया. यामध्ये आपल्याला आधी एक काळ्या रंगाने रंगवलेला वर्तुळ दिसत आहे. त्यानंतर आपल्याला इथे दोन आयत दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला इथे दोन काळ्या रंगाने रंगवलेले वर्तुळ दिसत आहेत. आता यापुढचे आपल्याला शोधायचे आहे. चला तर सोडवूयात. इथे पहा, आधी एक वर्तुळ दिलेला आहे, त्यानंतर दोन आयत दिलेले आहेत, त्यानंतर आपल्याला दोन वर्तुळ दिलेले आहेत. मग आता आपल्याला इथे दोन आयत काढायचे आहेत, त्यानंतर आपल्याला इथे तीन वर्तुळ काढायचे आहेत, आणि पुन्हा आपल्याला इथे दोन आयतच काढायचे आहेत. तर चला काढूयात. आधी आपण इथे दोन आयत काढूयात. पहा, इथे आपण आता आयत काढूयात. अजून एक काढूयात. आता आपण इथे तीन वर्तुळ काढूयात. चला तर काढूया आपण इथे तीन वर्तुळ. तुमच्याकडे वर्तुळ काढण्यासाठी जर काही वर्तुळ आकाराची कोणती वस्तू असेल तर तुम्ही इथे वापरू शकता, पण मी इथे हातानेच वर्तुळ काढत आहे. अशा प्रकारे मी इथे तीन वर्तुळ काढलेले आहेत. हे बरोबर वर्तुळ जरी दिसत नसतील तरी काही हरकत नाही, आपण काढू शकतो तशा प्रकारचे सुद्धा. तर आता चला, आता आपण फक्त वर्तुळांना काळ्या रंगाने रंगवूयात, जसे आपल्याला इथे दाखवलेले आहे तसे.
चला तर मग रंगूयात. आता ह्या वर्तुळांना आपण काळ्या रंगाने रंगवत आहोत. मी जशा प्रकारे काळ्या रंगाने रंगवत आहे, तुम्ही सुद्धा काळ्या रंगानेच इथे रंगवा. अशा प्रकारे मी इथे तिन्ही वर्तुळांना काळ्या रंगाने रंग दिलेला आहे. आपल्याला इथे कोणताही रंग द्यायचा नाही आहे, कारण आपल्याला ह्या आकृतिबंधामध्ये सुद्धा आयताकाराला कोणताच रंग दिलेला दिसत नाही आहे म्हणून. तर चला, अशा प्रकारे आपण सर्व आकृतिबंध इथे पूर्ण केलेले आहेत आणि आपली जी कृती क्रमांक 2 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात. कृती 3, पुढील कृती पूर्ण कर. म्हणजे इथे आपल्याला पुढे दिलेली कृती पूर्ण करायची आहे. तर चला आधी कृती वाचूयात. पुढील चित्रातील आकार ओळख. त्या आकृतीला असणाऱ्या कडा व कोपरे यांची संख्या लिही. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की आपल्याला खाली एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये चित्रे दिलेली आहेत. त्यामध्ये कोणता आकार तयार होतो ते आपल्याला ओळखायचे आहे आणि त्या आकृतीचे नाव आपल्याला इथे लिहायचे आहे आणि त्या आकृतीला किती कडा आहेत ते इथे लिहायचे आहे आणि किती कोपरे आहेत ते इथे लिहायचे आहे. तर पहिला आकार आपण पाहूया. पहिला आकार कशाचा आहे? तर पहिला आकार आहे आयत आकार. मग आकृतीचे नाव काय आहे? तर आयत. म्हणून आपण इथे लिहूया आयत. आयताला कडा किती आहेत? तर 4. पहा, ह्या कडा असतात 1, 2, 3 आणि 4. तर म्हणून आपण इथे कडा आहेत किती? 4. तर चला इथे 4 कडा असे लिहूयात. तर चला 4 लिहूयात. अशा प्रकारे. पुन्हा पुढे कोपरे किती असतात आयताकाराला? तर 4. पहा कोणते कोणते? हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा. किती झाले? 1, 2, 3 आणि 4. म्हणून आपण इथे सुद्धा 4 लिहूयात. अशा प्रकारे. यानंतरचा आकार आहे चौरस. तर आकृतीचे नाव काय झाले? चौरस. आता चौरसाला किती कडा असतात? तर 4. चौरस आणि आयताकाराला सारख्याच कडा असतात म्हणून आपण इथे 4 लिहूयात. पहा कोणत्या कोणत्या? 1, 2, 3, 4. चला इथे आपण 4 लिहूयात. यानंतर पहा कोपरे किती असतात? तर 4. 1, 2, 3 आणि 4. अशा प्रकारे. आता आपण तिसरा आकार पाहूयात. तर यानंतरचा आकार आहे चौरस. तर इथे सुद्धा आपण आकृतीचे नाव चौरस लिहूया. त्याला किती कडा असतात? तर 4. किती कोपरे असतात? तर 4. यानंतरचे आकृतीचे नाव आहे त्रिकोण. आकार कोणता आहे? त्रिकोण. म्हणून आकृतीचे नाव आपण लिहूया त्रिकोण. अशा प्रकारे. आणि आपण पाहिले तर कडा त्रिकोणाला किती असतात? 3. तर कोणत्या कोणत्या? 1, 2 आणि 3. म्हणून आपण इथे 3 लिहूयात. यानंतर कोपरे किती असतात? तर 3. 1, 2 आणि 3. इथे सुद्धा आपण 3 लिहूयात. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक नाही, आपली कृती क्रमांक 3च सुरू आहे. आता यानंतरची कृती आपण पाहूयात. कृती क्रमांक 3 मधलीच. मी कोण ते ओळख, माझे चित्र काढ.
म्हणजे इथे आपल्याला काय म्हटले आहे, काय सांगितले आहे, थांबा पुन्हा एकदा वाचते. मी कोण ते ओळख, माझे चित्र काढ. म्हणजे आपल्याला इथे असे सांगितले आहे की खाली आपल्याला मी कोण आहे ते ओळखायचे आहे आणि त्याचे चित्र काढायचे. चला पहिले वाचूया. मला 3 कडा कंसामध्ये बाजू, कडा किंवा बाजू, 3 कोपरे, कोपरे किंवा शिरोबिंदू असून मी बंदिस्त आहे. म्हणजे आपल्याला इथे काय म्हणजे काय सांगायचे आहे, तर आपल्याला इथे अशी आकृती काढायची आहे आणि त्या आकृतीचे नाव लिहायचे आहे की जिला 3 कडा किंवा बाजू आणि 3 कोपरे किंवा शिरोबिंदू असून ती बंदिस्त असते, म्हणजे उघडी नसते, म्हणजे अशी त्याला मोकळी जागा नसते. तर अशी कोणती आकृती आहे बरं, तर ती आहे त्रिकोण, ज्याला 3 कडा व 3 कोपरे असतात आणि ती बंदिस्त आकृती आहे. म्हणून आपण इथे त्रिकोणाचे चित्र काढूयात आधी पट्टीच्या मदतीने. अशा प्रकारे, आणि आपण इथे त्रिकोण हा शब्द लिहूयात. त्रिकोण. यानंतर पहा, मी एक बंदिस्त आकृती आहे. मला 4 बाजू, 4 शिरोबिंदू असून माझ्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत आणि सर्व कोण काटकोन आहेत. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की आपल्याला इथे अशा आकृतीचे चित्र काढायचे आहे आणि नाव लिहायचे आहे, जी एक बंदिस्त आकृती आहे आणि तिला 4 बाजू आणि 4 शिरोबिंदू आहेत आणि तिच्या समोरासमोरील बाजू फक्त समान लांबीच्या आहेत आणि तिचे सर्व कोण कशी आहेत, काटकोन. तर असा आकार कोणता असेल बरं, तर असा आकार असेल आयत. चला आपण इथे आयताचे चित्र काढूयात. अशा प्रकारे. तर पहा, आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. इथं आपण शब्द लिहूया आयात. अशा प्रकारे. आणि यानंतर पहा, मी असा कोण आहे ज्यामुळे तू जमिनीवर सरळ उभा राहू शकतोस. तर आपल्याला इथे काय सांगितले आहे की आपल्याला अशा कोणाचे चित्र काढायचे आहे आणि नाव लिहायचे आहे ज्यामुळे आपण जमिनीवर सरळ उभा राहू शकतो. तर तसा कोण कोणता आहे, तर तो कोण आहे काटकोन, ज्यामुळे आपण जमिनीवर सरळ उभा राहू शकतो. म्हणजे आपण जमिनीवर सरळ उभा राहिल्यानंतर जमिनीशी आणि आपल्या शरीराशी कोणता कोण तयार होतो, तर 90 अंशाचा काटकोन. म्हणून ते आपण 90 अंशाच्या कोणाचे चित्र काढूयात आणि आपण इथे काटकोन हा शब्द लिहूयात. काटकोन. अशा प्रकारे. यानंतर पहा, घड्याळात 4 वाजले की माझा आकार दिसतो. मी कोणाचा प्रकार आहे. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की घड्याळीमध्ये जर 4 वाजले की माझा आकार दिसतो आणि तो आकार कोणाच्या प्रकारामध्ये आहे. तर घड्याळीत 4 वाजले तर कोणता आकार तयार होतो बरं. चला तर मग आपण आधी इथे घड्याळीचे चित्र काढूया आणि त्या घड्याळीमध्ये 4 वाजले आहेत असे दाखवूयात. त्यासाठी मी घड्याळ काढण्यासाठी कर्कटकाचा वापर केलेला आहे. तुम्ही सुद्धा इथे कर्कटकाचा वापर करू शकता. तर इथे आपल्याला छोटीशी घड्याळ काढायची आहे, खूप मोठी सुद्धा नाही काढायची. इथे बसेल एवढीच घड्याळ इथे आपण काढणार आहोत. अशा प्रकारे.
मी इथे वर्तुळाकार काढलेला आहे. आता आपण इथे नंबर म्हणजे संख्या देऊयात. चला तर मग आपण इथे संख्या लिहूयात. आधी आपण इथे 12 लिहूया. यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 अशा प्रकारे. आता आपण इथे संख्या लिहिलेले आहेत. आता आपण 4 वाजले आहेत असे दाखवूया. म्हणजे आपण इथे मिनिट काटा आणि तास काटा दाखवूयात. मिनिट काटा आपल्याला मोठा काढायचा आहे आणि तास काटा मिनिट काट्यापेक्षा छोटा काढायचा आहे. अशा प्रकारे. आता यामध्ये कोणता कोण तयार होत आहे तर विशाल कोण, म्हणून आपण इथे विशाल कोण असे लिहूयात. आता आपण यानंतर जे वाचूयात पुढच्या पानावरील. मला 4 बाजू आहेत आणि सर्व समान लांबीचे आहेत. सर्व कोण काटकोन आहेत. म्हणजे इथे आपल्याला अशा आकाराचे चित्र काढायचे आहे ज्याला 4 बाजू आहेत आणि सर्व बाजू समान आकाराचे आहेत, म्हणजे समान लांबीचे आहेत आणि त्याचे सर्व कोण काटकोन आहेत. तर असा कोणता आकार आहे तर तो आकार आहे चौरस. तर चला इथे आपण चौरसाचा आकार काढूयात. इथे मी माप घेऊन काढलेले आहे. तुम्ही न माप घेता सुद्धा काढू शकता. आणि इथे आपण नाव लिहूया चौरस. अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 3 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूयात.